Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we will be continue our standard 4 scholarship English Unit 1 vocabulary, and in the vocabulary section we have a subtopics which is a synonyms. Okay, so do you know guys what is the synonyms? So as you know, we have already started the series of scholarship, okay? And in the vocabulary section, unit 1, we have already learned word formation, homophones, okay? So you can watch these videos also. So I will give the link in description section, as well as you can check the playlist also. So today what we will learn? We will learn synonyms. आज काय पाहूया आपण synonyms. So what is the synonyms? Synonyms means words which have same or similar meanings are called synonyms. Synonyms म्हणजे काय की आता 2-3 वर्ड आहे पण त्यांचे मीनिंग पण सेम आहे. स्पेलिंग अलग असता, ओके, पण जे मीनिंग आहे ते नियर अबाउट सेम आहे. त्याला आपण सिनॉनिम्स म्हणतो. You can build up your vocabulary by reading good books. आता सिनॉनिम्स म्हणजे काय तुम्हाला समजलं की सिनॉनिम्स म्हणजे काय की 2-3 मल्टिपल वर्ड्स पण त्यांचे मीनिंग नियर अबाउट सेम. पण आता यामध्ये काही शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला याची रीडिंग करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढे जास्त रीडिंग करसाल ना तेवढं ऑटोमॅटिक ते सिनॉनिम्स तुमच्या लक्षात येतात. ओके, सो रीडिंग द बुक्स, न्यूजपेपर, मॅगझिन्स रेग्युलरली. जेव्हा तुम्ही रेग्युलर रीडिंग करसाल तेव्हा तुम्हाला याचं म्हणजे ऑटोमॅटिकली ते तुमच्या लक्षात येतील. ओके, की कोणत्या शब्दाचं मिनिंग सेम आहे. If you find it difficult to understand what word means, look it up in a good dictionary. ओके, तुमच्याजवळ डिक्शनरी पाहिजे. ओके, मीनिंग म्हणजे आता प्रत्येक शब्दाचं मीनिंग आपल्याला नाही माहिती असत. ओके, तर ते शब्दाचं मीनिंग पाहण्याकरता तुम्ही डिक्शनरीमध्ये पाहू शकता. ओके, सो बिलो आर द सम एक्झाम्पल्स ऑफ सिनॉनिम्स. हे सिनॉनिमचे एक्झाम्पल्स आहे. ते तुम्ही एक व्यवस्थितपणे रीड करू शकता आणि एकदा रीड करून होणार नाही ते. ओके, कंटिन्युअस थोडं तुम्हाला रिव्हिजन पण करावे लागत जाईल. आणि असं नाही की यांनी एक्झाम्पल दिले म्हणजे यामधलेच एक्झामला पण येतील, नाही, कोणते येऊ शकता. ओके, सो आपण we will see the sample questions and exercise. Okay, so first sample questions, give the synonym of grave. आता तुम्हाला ग्वेवचं सिनॉनिम पाहायचं आहे. आता तुम्ही राईट साईडला पहा, मी एक टेबलमध्ये आहे ना, आता दिलेलं आहे मीनिंग काय. ग्वेव मीन्स सिरियस, क्रिटिकल. ओके, क्रिटिकल चं मिनिंग काय होतं, ग्वेव. ग्वेवचं मिनिंग आणि क्रिटिकलचं मिनिंग नियर अबाउट सेम आहे, सिरियस. सो त्याचं आन्सर काय झालं, क्रिटिकल, ऑप्शन नंबर 2. आता तुम्ही पहा, हे फक्त मला आन्सर सांगायचे असले ना तर खूप इझी जाईल. मग तुम्हाला व्हिडिओ पण पाहायची गरज नाही, कारण की आन्सर सेक्शनमध्ये आन्सर दिलेले आहे की ग्वेवचं सिनॉनिम्स क्रिटिकल आहे. पण इथे माझा मुद्दा काय आहे ना, की तुम्हाला फक्त आन्सर समजून काही फायदा नाही. तेच का आन्सर आलं ते इम्पॉर्टंट आहे. क्रिटिकलच का आलं, बाकीचे का नाही आलं, हे कन्व्हिन्स का नाही आलं, कलेक्ट का नाही आलं, करेक्ट का नाही आहे त्याचं आन्सर. त्याकरता मी आहे ना सर्वांचे मिनिंग तुम्हाला इथे दिलेले आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल ना, तुम्हाला हे तर समजेल की आन्सर क्रिटिकलच का आहे, बाकीचे का नाही आहे. त्यापेक्षा पण त्याचा फायदा काय आहे की तुम्हाला बाकीच्यांचं मिनिंग पण समजेल. ओके, एक्झामला सपोज ग्वेवच्या जागी कन्व्हिन्स आलं तर तुम्हाला त्याचं मिनिंग समजून जाईल की ॲटलिस्ट त्याचा आन्सर ग्वेव नसणार, क्रिटिकल नसेल. ओके, सो तुमची व्होकॅब्युलरी इथे इन्क्रीज होते आहे. म्हणून मी प्रत्येकाचे ना तुम्हाला मिनिंग दिलेले आहे. ओके,
नाही तर नुसते ॲन्सर काय, तुमच्या ॲन्सर सेक्शनमध्ये पण ॲन्सर्स आहे, तुम्ही तिथून पण पाहून समजू शकता. पण ते नुसतं म्हणजे काय होईल, रट्टा होईल तो. ओके, आपल्याला समजून घ्यायचं आहे की ॲन्सर तेच का, बाकीचे का नाही. ओके, गॉट इट. ओके, नेक्स्ट काय आहे, पिक आउट द वर्ड विच इज नॉट सिमिलर. नॉट सिमिलर, आता इथे सिमिलर नाही पाहिजे त्याचं मिनिंग. सो वर्ड आहे इन्फ्लुएन्स. आता इन्फ्लुएन्स मीन्स पॉवर, ॲबिलिटी ऑफ अफेक्ट टू समवन ऑर समथिंग. इन्फ्लुएन्सर असतं ना, की त्यांचे जे पॉवर असते की ते तुमच्यावर काहीतरी परिणाम टाकू शकता, अफेक्ट करता. ओके, आता नॉट सिमिलर सांगितलंय. आता इथे तुम्ही ऑप्शन पहा, एक्झाम्पल. आता एक्झाम्पलचा आणि पॉवरचा किंवा इफेक्टचा, अफेक्टचा काही जवळ पण संबंध नाही. एक्झाम्पल म्हणजे काय, एक सॅम्पल, इल्युस्ट्रेशन. ओके, त्याला आपण एक्झाम्पल म्हणतो. म्हणजे हा सिमिलर नाही आहे, म्हणून ॲन्सर काय झालं याचं, एक्झाम्पल. ओके, आता मी प्रत्येक वर्डचं तुम्हाला मिनिंग नाही सांगू शकणार, म्हणून मी इथे राईट डाऊन करून दिलेलं आहे तुम्हाला प्रॉपर एका सेक्शनमध्ये. तर तुम्ही प्रॉपर रीड करा. ओके, मी पहा इन्फ्लुएन्सचं मिनिंग काय आहे, पॉवर जो ऑप्शन दिला आहे फर्स्ट त्याचं मिनिंग काय, इफेक्ट काय, इम्पॅक्ट काय, एक्झाम्पल काय. ओके, मी हे प्रत्येकाचे दिलेले आहे, असे नाही की हे एक दोन देऊन सोडून दिलं आहे, नाही. मला खूप टाईम लागला हे बनवायला. सो प्लीज तुम्ही समजून घ्या, तुमच्याकरताच बनवलेलं आहे मी. ओके, नाही तर मी नुसतं ॲन्सर देऊन झालं असतं, पण त्यात काही फायदा नाही. तुम्ही व्हिडिओ पण म्हणजे पाहायची काही गरजच नाही मग. ओके, तुम्ही व्यवस्थित टाईम द्या, रीड करा प्रत्येक हे, तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. हाच एक ऑप्शन आहे यावर, दुसरा शॉर्टकट नाही आहे. पिक आउट द वर्ड व्हॉट इज द सिनॉनिम. आता ब्रेव, अंडरलाईन द वर्ड ब्रेव. ब्रेवचं सिनॉनिम काय, ब्रेव म्हणजे करेजियस. ओके, ब्रेव मीन्स करेजियस. ओके, क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. फाइंड द सिमिलर meanings means synonyms. Indolent. Indolent means lazy. Indolence means lazy, avoiding work. Okay. Protect. Protect means आपण म्हणतो ना, मला गार्ड कर. आपण गार्ड म्हणतो, वॉचमन ठेवलेला असतो, म्हणजे आपण म्हणतो की गार्ड आहे का तुमच्या बिल्डिंगला, म्हणजे तो आपल्याला प्रोटेक्ट करेल. म्हणून त्याचं आन्सर, प्रोटेक्टचं मिनिंग काय, गार्ड. ओके, हे पण मी इथे दिलेलं आहे, प्रत्येक दिलेलं आहे मी. तुम्ही व्यवस्थित रीड करा याला. ओके, प्रत्येक वर्ड. प्रँक. प्रँक मीन्स ट्विक, काहीतरी आपण ट्विक यूज करतो. प्रँक मीन्स आपण प्रँक करतो ना कोणासोबत तरी. ओके, तर ट्विक यूज करतो आपण. ओके, सो आन्सर इज ट्विक. आता हे बाकीचे मी आहे ना नेक्स्ट पेजला घेतलेले आहे, कारण की हे बाकीचे बसले नसते म्हणून. सेंटेन्स. आता सेंटेन्स कशाने फॉर्म होतो, मल्टिपल वर्ड्स, कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल वर्ड्स, तिच्याने आपण सेंटेन्स बनवतो. मग याचा आन्सर आहे वर्ड्स. ओके, इंटिमेट. इंटिमेट मीन्स व्हेरी क्लोज. इंटिमेट मीन्स व्हेरी क्लोज. इथे पहा, इंटिमेट मीन्स व्हेरी क्लोज. ओके, अपील. अपील करणे म्हणजे रिक्वेस्ट करणे. अपील करणे मीन्स रिक्वेस्ट करणे, आपण अपील करतो ना, रिक्वेस्ट करतो. ओके, प्रोक्युअर. प्रोक्युअर मीन्स ॲक्वायर, काहीतरी मिळवणे, ऑप्टेंड करणे. ॲक्वायरला ऑप्टेंड पण म्हणतो आपण, गेन करणे पण म्हणतो. ओके, आता हे बाकीचे नेक्स्ट स्लाइडला पाहू आपण. कीन. कीन मीन शार्प. ओके, शार्प मीन्स कीन. ओके, पॅटर्नल. पॅटर्नल्स मीन्स आपण म्हणतो ना पॅटर्नल अंकल. ओके, म्हणजे आपल्या फादर साईडचे. ओके, फादरली. ओके, मॅटर्नल म्हणजे मदर साईडचे. ओके, पॅटर्नल म्हणजे फादर साईडचे. ॲबंडन. ॲबंडन म्हणजे सोडून देणे, लिव. लिव करणे, सोडून देणे. ओके, म्हणजे ॲबंडन. ओके, पूर्णपणे सोडून देणे. एअर. एअर म्हणजे मिस्टेक झालेली आहे. ओके, एअर म्हणजे मिस्टेक झालेली आहे.
बरोबर. स्टबर्न, स्टबर्न म्हणजे हट्टीपणा. ओके. स्टबर्न म्हणजे हट्टीपणा. ऑब्स्टिनेट, ऑब्स्टिनेटचा मिनिंग स्टबर्न होतो, हट्टीपणा. स्पार्स, स्पार्स, स्पार्स मीन्स scanty, scanty. Okay, sparse means very little, scanty not enough, कमी आहे खूप. till, till means फ्लक. फ्लक म्हणजे काय, की जे फार्मर्स असतात ते पेरणी करतात, ओके, शेतामध्ये, त्याला टिल, प्लक म्हटलं गेलं आहे, टिल द लँड. ओके. इन्स्पायर, इन्स्पायर करणे, इन्स्पायर म्हणजे मोटिवेट करणे. ओके, मोटिवेट करणे, एनकरेज करणे. ओके, इन्स्पायर म्हणजे एनकरेज करणे, मोटिवेट करणे. तुम्ही हे प्रत्येक शब्द रीड केला ना, तर तुम्हाला खरोखर सांगतो मी, तुमची व्होकॅब्युलरी खूप इन्क्रीज होईल. ओके, तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगला पण खूप युजफुल होईल आणि बाकीच्या गोष्टी करता पण, कारण की हे ॲज इट इज नाही येणार तुम्हाला. आता सपोज इन्स्पायर येऊ शकते एक्झामला, पण ॲज इट इज काय म्हणता, हे नाही येणार. ऑप्शन्स वेगवेगळे पण असू शकता. ओके. मॉब, मॉब म्हणजे क्राऊड. ओके, मॉब म्हणजे क्राऊड. ओके, लार्ज ग्रुप ऑफ पीपल. इंडस्ट्रियस, इंडस्ट्रियस म्हणजे हार्ड वर्किंग, पुटिंग अ लॉट ऑफ एफर्ट, इंडस्ट्रियस. ओके. ह्युमिड, आपण म्हणतो ना ह्युमिडिटी आहे म्हणजे वॉर्म अँड वेट. ह्युमिडिटी आहे म्हणजे थोडं वातावरण असं वॉर्म आहे, गरम आहे. ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे समर्थवान. कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो, कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये. इनक्रेडिबल, इनक्रेडिबल म्हणजे, इनक्रेडिबल म्हणजे अनबिलिव्हेबल. इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल आहे. ओके. आता फाईन द वर्ड्स विच आर नॉट सिमिलर. आता आपण काय पाहिलं, सिनोनिम्स पाहिले की जे सिमिलर आहे. आता आपल्याला इथे काय करायचं की नॉट सिमिलर, की जे सिनोनिम्स नाही ते पाहायचं आहे. ओके, तर आपण नेक्स्ट पेजला पाहूया. आहे शाय, शाय म्हणजे आपण लाजतो ना ते, लाजाळू. ओके, तर अलोन, आता अलोन पहा, हे सिमिलर नाही आहे. ओके, अलोन हे सिमिलर नाही आहे, बरोबर. आता टिमिड म्हणजे भिटवा, म्हणजे तेच लाजाळू. रिझर्व म्हणजे क्वाईट, शांत असतो. जो भिटवा असतो तो शांत असतो. ओके. अलोन म्हणजे एकटा, विदाऊट अदर पीपल. शाय म्हणजे शांत असणे किंवा भिटवा असणे, याचा अलोनशी काही संबंध नाही आहे. म्हणजे नॉट सिमिलर आहे हा अलोन, म्हणजे आन्सर इज अलोन. रूड, आता रूड म्हणजे की मॅनरलेस, त्याला काही मॅनर्स नाही आहे, इम्पोलाईट आहे तो, कसा तरी वागतो. पण अँग्री म्हणजे की त्याचं एक फिलिंग मॅड, अपसेट. आपण अँग्री असतो म्हणजे केव्हा केव्हा असतो, असं कंटिन्युअस नसतो. ओके, अँग्री होतो ना काही गोष्ट ऐकल्यावर, म्हणून ह्या नॉट सिमिलर आहे. आता फेमस म्हणजे खूप फेमस आहे, पण कॉमन म्हणजे अपोजिट ऑफ फेमस, म्हणजे कॉमन हा नॉट सिमिलर. हार्म करणे म्हणजे इजा पोहोचविणे. ओके, तर त्याचं बाकीचं डॅमेज करणे म्हणजे इजा, रुईन म्हणजे डिस्ट्रॉय करणे म्हणजे इजा, इंजॉय म्हणजे तेच इजा पोचविणे. पण मिसबिलीफ म्हणजे नॉट रिलेटेड टू हार्म. ओके. सॅड म्हणजे दुखी. ओके. अँड ॲब्सर्ड म्हणजे सिली, अनरिझनेबल म्हणजे मूर्ख माणूस. सॅड म्हणजे दुखी आणि मूर्ख माणसाचा काही संबंध नाही. ओके. नीट, नीट आणि त्याचं अपोजिट काय, स्ट्रेट, नॉट बेंट, नॉट बेंट, डायरेक्ट. ओके. तुम्ही बाकीचे वर्ड पहा, ऑर्डरली म्हणजे नीटली.
आपण म्हणतो ना ऑर्डरली या, एका रांगेत या. टायडी म्हणजे क्लीन. स्पीक अँड स्पॅन म्हणजे व्हेरी क्लीन अँड टायडी. मग त्यामध्ये स्ट्रेट हा शब्द अलगच आहे. ओके, म्हणून त्याचं नॉट सिमिलर इन स्ट्रेट. ओके, बाकीचे आपण नेक्स्ट फिल्डी. नॉट सिमिलर फर्स्ट. फिल्डी मीन्स डर्टी. ओके, आता फर्स्ट मीन्स जो पहिले येतो तो, त्याचं काही सिमिलर नाही आहे. ओके, आता स्लीप म्हणजे झोपणे आणि राईज म्हणजे उठणे. सनराईज होतो, सकाळी उठतो. ओके, अपोजिट आहे. ब्राईट म्हणजे ब्रिलियंट. ओके, स्मार्ट, इंटेलिजंट. बट आता बर्निंग म्हणजे काय, जाळणे, काही मिनिंग आहे काही ते सिमिलर आहे का, नाही. नॉट रिलेटेड टू इंटेलिजन्स. ब्राईट आता हे इंटेलिजन्सचे टाईप आहे. स्मार्ट झाला, ब्रिलियंट झाला, इंटेलिजंट झाला, ब्राईट आहे. पण बर्निंग हे नॉट सिमिलर आहे, नॉट रिलेटेड आहे. स्मूथ कसं आहे, स्मूथ आहे. आता रफ, स्मूथ म्हणजे एकदम मऊ प्लेन. रफ म्हणजे अपोजिट ऑफ स्मूथ. म्हणजे रफली येतो, रफ आहे, स्मूथ नाही आहे, प्लेन नाही आहे. ओके, नॉट सिमिलर. ओके, आता इथे अंडरलाईन दिलेली आहे तुम्हाला, हे इथे त्याचं तुम्हाला सिनॉनिम्स पाहिजे आहे. कॉस्टली म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, एक्सपेन्सिव्ह म्हणतो आपण, त्याचं सिनॉनिम्स पाहिजे आहे. अपोजिट नाही. आता सिनॉनिम्स इथे पहा, सिनॉनिम्स. वेल्डी, वेल्डी म्हणजे खूप पैसेवाला. ओके, सो ॲफ्लुएंट, रिच, ॲफ्लुएंट. ओके, रिच असतो तो, पैसेवाला असतो. जिगॅन्टिक, जिगॅन्टिक मीन्स ह्यूज, लार्ज. ओके, सो आय होप तुम्हाला याचा खूप बेनिफिट होईल. ओके, तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. ओके, अँड लाईक करा. ओके, थँक यू लर्नर्स, कीप लर्निंग. वी विल सी नेक्स्ट टॉपिक इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.